हे एव्हरीबडी, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर ॲक्च्युली आज ब्लॉग थोडा उशिरा स्टार्ट करते. मी नाश्ता वगैरे करून आम्ही ना स्पृहाच्या स्कूलमध्ये आज ना तिचा रिझल्ट होता. तर मी आणि स्पृहा तो रिझल्ट घ्यायला गेलो होतो. स्पृहाचे पप्पा ऑफिसला गेले, तर त्याच्यामुळे जरा मला उशीर झाला. आणि सेम आज सकाळी लवकर उठल्यामुळे माझी झोप झालेली नाही आहे. यू कॅन सी ऑन माय फेस 12 वाजे होय. तर आता मी रिझल्ट वगैरे घेऊन आली. चांगला आहे रिझल्ट, ओके आहे तिचा. आय कॅन शो यू इन डिटेल, बट या इट्स ओके. LKGचा रिझल्ट व्हॉट डू वी एक्सपेक्ट फ्रॉम हर? तर वी आर नॉट एक्सपेक्टिंग व्हेरी मच फ्रॉम हर. LKGच्या मुलीकडनं आपण काय एक्सपेक्ट करणार आहे? त्याच्यानंतर अजून बाकी काही नाही, बट रिझल्ट वगैरे घेऊन आलो आहे. जेवण झालं आहे आमचं. अजून दुपारी माहीत नाही, जर भूक लागली तर मी तिच्यासाठी वेगळं काहीतरी बनवून देईल स्पृहासाठी. तिला रिझल्ट चांगला लागल्यामुळे 2 चॉकलेट घेऊन दिले आहेत आज मी. आणि आय एम हॅपी अँड शी इज ऑल्सो हॅपी नाव. तर ब्लॉगची स्टार्ट करून देऊयात म्हटलं. उशीर झाला आहे जरा. आता खरं सांगायचं तर आता वाजले 10 वाजता ब्लॉग स्टार्ट करते मी. एनिवेज काही ब्लॉगची स्टार्ट झाली. आता तुम्ही पुढे बघत राहा काय काय होतं, काय काय नाही. आणि मी काय कुक केलं आहे ते पण दाखवते. मी आज सांगून पण देते की गवारची भाजी केली होती आणि चपात्या बनवल्या मी स्वयंपाक म्हणून. आणि नाश्त्याला सकाळी मी 8-8:30ला नाश्ता केला. तर नाश्ता काय केला तर मला ना कांद्याची पात खूप आवडते, जी आपण बनवलेली असते पातळ शेंगदाण्याचा कूट टाकून वगैरे अशी. तर ती रात्री बनवलेली होती आणि भाकरी बनवलेल्या होत्या. तर ते जे कॉम्बिनेशन असतं ना, शिळी भाकरी आणि शिळी कांद्याची पात, इतकी सुंदर लागते आणि ती मला खूप आवडते. मी तर तीच खाल्ली. त्याच्यानंतर रात्री राईस बनवला होता मला आणि रात्री जरा चिकन मागवलं होतं. तर चिकन आणलं होतं, बनवलं होतं, तंदूर बनवलं होतं मी स्वतः घरात. तर तो व्हिडिओ रेकॉर्ड करायला राहून गेला बिकॉज माझा मोबाईल ना डेड झालेला होता. त्याच्यामुळे ते तंदूर कसं बनवलं, काय बनवलं ना, मला रेकॉर्ड नाही करता आलं. त्याच्यासाठी आय एम व्हेरी सॉरी. त्या तो ब्लॉग थोडासा अर्धवटच पोस्ट होईल. पण म्हणजे मी का रेकॉर्ड करायला बी मी असं जास्त, म्हणजे मी असं नाही की मी रेकॉर्ड करू शकत नव्हती. माझ्याकडे टॅब आहे, अजून एक फोन आहे. तर मी करू शकले असती, पण थोडासा कॉन्फिडन्स नव्हता की रेसिपी फेल नको व्हायला किंवा काय. बट इतकं छान कुकरमध्ये, विदाउट युझिंग वॉटर, विदाउट युझिंग ऑइल, ओनली कुकर अँड फक्त त्याची वेस्टल काढून घ्यायची आणि ती वायर जी असते ती काढून घ्यायची. इतकं सुंदर तंदूर बनतं कुकरमध्ये, इतकं भारी बनतं. काही नाही, तुम्हाला मी ना पुढच्या वेळेस एक पुन्हा आणेल ना मी. आता काल तर सगळे माझ्या रेसिपीचे एकदम फॅन झाले, इतकी सुंदर बनली होती ती तंदूर. तर पुढच्या वेळेस म्हणजे काय, आता लवकरच आणणं होईल कारण ती आवडलीचे सगळ्यांना, ते पुन्हा बनवणं होईल. तर मी पुन्हा एकदा तंदूर जेव्हा बनवेल ना तेव्हा ते रेकॉर्ड करेल आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल की कुकरमध्ये तंदूर कसं बनवतात. खूप सुंदर बनतं. तसं तंदूरचं माझ्याकडे ऑप्शन आहे. मी नवीन तुम्हाला मागच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की इंडक्शनवरती लास्ट टाइम मी तंदूर बनवलं होतं. बट होतं काय, इंडक्शनवरती डायरेक्ट आपण फ्लेमवर अप्लाय करतो ना, तर त्याला टाईम खूप लागतो, खूप टाईम घेतं ते. पण कुकरला एवढा टाईम घेतला नाही आणि त्यात मेस अजिबात नाही. कुकर अजिबात काळा झाला नाही, इतकं व्यवस्थित झालं. आणि तुम्हाला सांगते, केक बनवायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा तर अजिबातच लागत नाही तंदूरमध्ये चिकन शिजवायला. कारण खूप तंदूर म्हणजे केकला तरी थोडा टाईम लागतो बरं का फुलण्यासाठी, बट तंदूरला लागत नाही. केकला आपण 45 मिनिट ठेवतो. केकला तर 45 मिनिट्स ठेवावं लागतं, तेव्हा केक रेडी होतो कुकरमध्ये आपण जेव्हा बनवतो तेव्हा. बट चिकनला एवढा लागत नाही, चिकन पटकन शिजतं. चिकन फक्त कुकरला शिजायला युजली तुम्हाला माहिती 2-3 शिट्ट्यामध्ये कुकर शिजून जाईल. कुकरमध्ये चिकन शिजत असतं. तर एवढा टाईम त्याला तंदूरला कसं काय लागेल, कारण सगळ्या बाजूने असं टेम्परेचर असतं, त्याला पटकन कुक होत असतं ते. त्याच्यामुळे मी ते बनवलं होतं आणि त्याच्यानंतर कांद्याची पात आणि भाकरी वगैरे बनवलं होता. उशीर जरा जास्त झाल्या असल्यामुळे ना मी रेकॉर्ड पण नाही केलं आणि माझा मोबाईल डेड पण होता. हे पण एक मेन रिझन की मोबाईल डेड होता, त्याच्यामुळे माझं लक्षच नाही गेलं त्याच्याकडे. आणि तो डेड असल्यामुळे तसा चार्जिंगला लावला आणि रिस्टार्ट नाही केला. मग तो स्टार्ट झाला असं तर मला सुचलं असतं की अरे रेकॉर्ड करायचं आहे असं. तो एक इश्यू आहे, ते राहून गेलेले त्याच्यामुळे तो. पण मी आता पक्का पुढच्या वेळेस जेव्हा तंदूर करेल तेव्हा पक्का 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 रेकॉर्ड करेल आणि तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला नक्कीच भेटेल. तर आता मी स्पृहाचा रिझल्ट घेऊन आली आहे, ब्लॉगची स्टार्ट झाली आहे. आता काही जेवण वगैरे नाही करत आहे मी, पण मी जेवण जर केलं तर मी पुन्हा ते रेकॉर्ड करेल, मी काय बनवले काय नाही ते दाखवणार आहे तुम्हाला. पण नाश्ता झाला आहे, नाश्त्याचे रेकॉर्ड केले, ती क्लिप टाकून देईल मी तुम्हाला मी काय खाल्लं आतापर्यंत. अजून तर काही भूक नाही लागली. आता 8:30ला नाश्ता केल्यानंतर 10ला अजून काही भूक नाही लागली आहे. जेवण तर उशिराच होईल आमचं. युजली आमचं जेवण 1:30-2च्या दरम्यानच होतं, त्याच्या आधी होतच नाही कारण की सवय पडलेली आता. तर एनिवेज आता सध्या झालं काय, मी थोडी याच्यामध्ये पण आहे, क्रंचमध्ये पण आहे
की माझ्या स्पृहाचं ना ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे. UKGला तिला आम्हाला दुसऱ्या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. आता ह्या स्कूलमधून आम्ही तिला बाय बाय केलं आहे. आता ह्या स्कूलमध्ये आणि थोडं कमी व्हॉल्यूमवाल्या स्कूलमध्ये टाकलं होतं आम्ही तिला, कारण की ॲज यू गाईज सगळ्यांना अशी ती एक मीथ आहे की कमी व्हॉल्यूममध्ये स्कूलमधलं टाकायचं लहान असताना मुलांना, म्हणजे मुलांकडे पर्सनली लक्ष दिलं जातं वगैरे वगैरे. आम्ही तेच ऐकून टाकलं होतं. बस आता LKG UKG नर्सरी LKG केलं आम्ही तिथं, पण UKGला मला आता तिला दुसऱ्या स्कूलमध्ये टाकायचं आहे. तर दुसऱ्या स्कूलमध्ये टाकलं म्हणजे कसं ना, एक फ्लो लागतो मुलांना, कन्सिस्टन्सी लागते. इवन फ्रेंड सर्कल त्यांचं एकच राहतं, म्हणजे त्यांनी कसं कॉन्फिडन्समध्ये लो येत नाही त्यांच्या, आणि ते व्यवस्थित स्कूलमध्ये ॲडजस्ट होतात, कारण की त्यांना रेग्युलॅरिटी येऊन जाते ना. त्याच्यामुळे आम्ही तो विचार करून तिला ना आता एकाच स्कूलमध्ये टाकणार आहोत. आणि तीच आम्हाला विचार चालू आहे की तीच कन्सिस्टन्सी आम्हाला ठेवायची आहे. आम्हाला परत तिची स्कूल चेंज नाही करायची, कारण मुलांच्या थोडा मला अनुभव आला मेनली, कारण की नर्सरीला तिला मी ना फर्स्ट शिफ्ट होती सकाळी 7 वाजेची, आणि नर्सरीला तिला दुपारची शिफ्ट होती, 12 वाजताची शिफ्ट होती. 12:30 ते 4 अशी तिची स्कूल होती. तिला दुपारच्या शिफ्टची सवय झाली होती नर्सरीला, आणि मी तिला लगेच LKGला फर्स्ट शिफ्टला टाकलं, कारण की मला थोडेसे काही त्याचे नाही का बॅड इफेक्ट दिसत होते. नर्सरी दुपारची शिफ्ट असल्यामुळे ना मला थोडंसं असं वाटायचं की दुपारी मुलांना झोप येते, मग ते लक्ष देत नाही वगैरे वगैरे असं. तर मग त्याच्यामुळे मला असं वाटलं मी तिला ना, आणि तेव्हा मी ड्युटी करत होती ना, त्याच्यामुळे पण मी तिची शिफ्ट त्या हिशोबाने दुपारी ठेवली होती, कारण की सकाळी सकाळी मला घाई नको होऊन जायला. तिचं आवरायचं, माझं पण आवरायचं, टिफिन पण बनवायचं, कसं करेल बघ मी. आणि तिची आजी होती तिला सांभाळायला जेव्हा ती नर्सरीला होती तेव्हा, आणि तिची आजी तिचा छोटा तिचा बनवून द्यायची तिला खायला वगैरे. त्या हिशोबाने दुपारी होती, कारण तिच्या आजीला पण सकाळी सकाळी खूप प्रेशर नको यायला आवरायला वगैरे ना, त्याच्यामुळे दुपारी होती ती. बट मग मी जेव्हा ड्युटीवरनं मी बाय बाय केलं, आणि तिच्यासाठी स्पेसिफिक आता मी घरी थांबलेली आहे डायरेक्ट स्पेशली. तर मी म्हटलं मी व्हाय नॉट तिची फर्स्ट शिफ्ट करायला काय हरकत नाही, कारण मी ते एफर्ट्स घेऊ शकते ना, कारण मी आता माझं पूर्ण लक्ष तिच्याकडेच आहे आणि मी तिच्याकडेच कॉन्सन्ट्रेट करणार आहे. सो मग मी आता विचार केला की तिच्याकडेच कॉन्सन्ट्रेट करायचं, तर मी तिला सवय लावेल चांगल्या सकाळच्या शिफ्टची, म्हणजे सकाळी लवकर उठायची सवय लागेल. तर मग 8:30ची शिफ्ट केली तिची. म्हणजे तिचं झालं काय की दुपारच्या शिफ्टवरनं डायरेक्ट सकाळच्या शिफ्टला आली. मग झालं काय, तिचं फ्रेंड सर्कल चेंज झालं. तर मग फ्रेंड सर्कल चेंज झालं ना, परत तिला ॲडजस्ट करायला 2-3 महिने गेले. म्हणजे तिला ऑब्व्हियसली छोटे छोटे मुलं असतात, त्यांना नवीन आली, ते पटकन ॲडजस्ट करून घेत नाही. त्यांची फ्रेंडशिप झालेली असते, त्यांची बॉन्डिंग झालेली असते. आणि आता आमची स्पृहा नवीन त्यांच्यामध्ये ॲड झाली. म्हणजे त्या स्कूलमध्ये नवीन नव्हती ती, ते बॅचमध्ये नवीन होती, कारण की त्या सकाळ शिफ्टच्या बॅचमध्ये गेली. तर मग झालं काय, ती ॲडजस्ट करायला वेळ गेला. मग आम्हाला त्याचे पण बॅड इफेक्ट जरा दिसले की आपण चूक केली बा असं. पण आमचे इंटेन्शन खूप चांगले होते की तिला सवय लागेल सकाळी उठायची, आणि सकाळी मुलांचा मेंदू जरा ॲक्टिव्ह असतो, पटकन घेतात, ते ग्रास्पिंग जरा व्यवस्थित करतात. तर मी तो विचार केला होता. बस आता ते मला थोडेसे बॅड इफेक्ट दिसले की मुलांना ॲडजस्ट व्हायला किती टाईम जातो. त्याच हिशोबाने मी तिला आता एका स्कूलमध्ये टाकणार आहे, 10th एका स्कूलमध्ये ठेवणार आहे. बघू 11-12 जरी तिथेच असेल तर मी तिथेच करेल, कारण की मला तिला आता डिस्टर्ब नाही करायचं आहे. मुलं आधी ॲडजस्ट व्हायला वेळ जाता, मग त्यांचं स्टडीकडे लक्ष नाही जात, बऱ्याच गोष्टीमध्ये त्याच्यामुळे डिस्टर्ब असतात मुलं, कारण की त्यांना ॲडजस्टिंगला खूप टाईम जातो. ह्याच हिशोबाने मी आता तिला एका स्कूलमध्ये टाकायचा विचार केला आहे ना. आम्ही आता तिला एका स्कूलमध्ये ठेवणार आहे कंटिन्यू. आणि भले आमच्या लाईफवर थोडासा इम्पॅक्ट पडला तर पडला, बट आम्हाला तिचं लाईफ डिस्टर्ब नाही करायचं आहे. तिची स्कूल लाईफ व्यवस्थित जावी असा आमचे विचार आहे, आणि खूप चांगल्या स्कूलमध्ये आम्ही तिला टाकतो आहे आता. आणि बस आता झालं आहे, माझी तीच प्रोसेस चालू आहे. डॉक्युमेंट झेरॉक्स काढणं वगैरे, कोणते लागत आहे काय, किंवा स्कूल व्हिजिट करणं, कुठली स्कूल चांगली वगैरे, किंवा वेबसाईटला व्हिजिट करणं, सर्च करणं कुठली चांगली आहे, जरा रिगार्डिंग आपल्या मुलीसाठी कुठली चांगली असू शकते, किंवा तिथं काय काय फॅसिलिटी, या सगळ्या बघून ना आम्ही डिसाईड करतो कुठल्या स्कूलमध्ये तिला ॲडमिशन घ्यायचं. अजून कुठे ॲडमिशन झालं नाही, पण झालं तर मी तुम्हाला पक्का सांगेल. ऑब्व्हियसली तुम्हाला इथे मेन्शन करेलच ना मी कुठं स्कूलमध्ये तिला ॲडमिशन झालं आहे. तर आम्ही नाशिकमध्येच राहतो, तर माझ्या घराच्या आसपासच बघते मी चांगलीवाली स्कूल कोणती आहे, आणि रिव्ह्यूज वगैरे बघणार आहे, आणि त्याच्या वाईज तिची स्कूलचं ॲडमिशन UKGला घेणार आहे मी आता. एनिवेज आय थिंक इट हॅज टेकन अ व्हेरी लॉंग टाईम. तर खूप जास्तच बोलली मी तुम्हाला. खूप जास्तच वेळ घेतला तुमचा, क्षमस्व. आणि चला तर मग गाईज, ब्लॉगची स्टार्ट झाली आहे. तुम्ही असेच ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तोपर्यंत स्टे ट्यून.
हे गाईस तर बघा सकाळी काय नाश्ता करतोय, रात्रीची कांद्याची पात, रात्रीची भाकरी आणि आता जस्ट भात गरम केलाय मी, तो खाते. हे गाईस तर हे बघा मी बनवली आहे चपाती, थोडी करपली ना कॅमेरा स्टार्ट करेपर्यंत. चपाती झालीच आहे, गॅस बंद करते आता त्याचा. आणि भेंडीची भाजी बनवली आहे, दाखवते मी तुम्हाला, कारण की मला एका हाताने होणार नाही. लेट मी शो यू. जब ना एक हाथ में कैमरा होता है ना, इट इज़ वेरी डिफिकल्ट, हमेशा नहीं होता. सॉरी गाईस. तर ही बघा, ही आहे भेंडीची भाजी. स्पृहापूर्तीच बनवली मी, तरी पण तिच्याकडनं ती पूर्ण संपणार नाही, मला सगळं माहिती. सकाळचं एवढं दूध उरलंय, बघू ते मला पिऊनच घ्यावं लागणार आहे, ते तसंच वाया जातं. तसं मी आता चहा नाही पीत आणि दुधाची कॉफी नाही पीत, त्याच्यामुळे ते तसंच उरतं, त्याच्यामुळे ते पिते मी झोपायच्या आधी, तर छान झोप येते मला.